काल शेजारच्या काकाने 3 बीटरूट आणि 2 गाजर दिले. मग ठरवलं बीटरूटचा हलवा करूया. सेम गाजरासारखा केला. 2 टेबलस्पून तूप घेतलं एका कढईमध्ये आणि नंतर ना ड्रायफ्रूट्सला कुटून घेतलं. एकदम भरड नाही करायची, थोडंफार कुटून घेतलं आणि मग ते छान तुपात परतवले. ते गोल्डनिश झाले ना, नंतर त्यात बीटरूट किसून घेतलेलं टाकलं आणि त्या बीटरूटला छान हलवून घेतलं. तर ते तेवढं परतत राहायचं. बीटरूट शिजेपर्यंत छान परतून घ्यायचं आणि एकदा की नाही परतून झालं की दूध घेतलं. साधारण मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आणि ते दूध छान त्या बीटरूटला शिजवून घ्यायला पाहिजे. मग एकदा बीटरूट आणि दूध शिजून गेलं की त्यात साधारण 1 वाटीभर साखर टाकली. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आणि आता मेन गंमत झाली, ते म्हणजे माव्याची. मी मावा आधीच टाकून दिला. थोडं दूध शिजल्यावर मावा टाकून दिला. पण गंमत अशी झाली की ते टेक्स्चर खूपच सॉफ्ट आणि म्हणजे खूपच असं विरघळणारं होतं तोंडात. ते मावा दिसला नाही नंतर असा वरवर, पण इतकं सुंदर आणि टेस्टी होतं की तुम्ही नक्कीच ट्राय करा मावा आधीच टाकून. खाऊन झाल्यावर सगळे बोट चाटतच राहिले. इतका सुंदर आणि टेस्टी झाला. तुम्ही नक्की ट्राय करा.